संरक्षण भिंतीच्या कामाचे भूमिपूजन आज आमदार अनुप अग्रवाल यांच्या निधीतून व त्यांच्या शुभहस्ते संपन्न। धुळे शहरातील विद्युतप्रभा कॉलनी परिसरातील महादेव मंदिर ओपन स्पेसच्या संरक्षण व विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या संरक्षण भिंतीच्या कामाचे भूमिपूजन आज आमदार अनुप अग्रवाल यांच्या निधीतून व त्यांच्या शुभहस्ते तसेच धुळे महानगरपालिकेच्या महापौर सौ. मायादेवी परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले। परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या या कामामुळे मंदिर परिसराला संरक्षण मिळणार असून सुशोभीकरण व विकास करणे अधिक सुलभ होणार आहे। महादेव मंदिर परिसर हा धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख केंद्र असल्याने या विकासकामाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। विशेष म्हणजे 1111 महिलांच्या भव्य महाशिवरात्री आरती सोहळ्यादरम्यान आमदार अनुप अग्रवाल यांनी या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते। आमदार अग्रवाल यांनी दिलेला शब्द पाळत निधी मंजूर करून कामाला गती दिली असून आज सातत्याने पाठपुरावा करत नागरिकांची मागणी प्रशासन व लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवली। मंदिर परिसराचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी विविध स्तरांवर प्रयत्न करून हे काम मंजूर करून घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। त्यांच्या पाठपुराव्यामुळे परिसरातील नागरिकांच्या अपेक्षांना मूर्त स्वरूप मिळाले आहे। तसेच या कामासाठी नगरसेवक सुभाषजी जगताप, नगरसेवक ललित माळी, नगरसेविका योगिता संजय कुटे आणि नगरसेविका उज्ज्वला रणजित भोसले यांनीही विशेष सहकार्य केले। भूमिपूजन प्रसंगी बोलताना आमदार अनुप अग्रवाल यांनी धुळे शहरातील प्रत्येक प्रभागात विकासकामांना प्राधान्य देत नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले। तर महापौर मायादेवी परदेशी यांनी शहरातील धार्मिक व सार्वजनिक स्थळांच्या विकासासाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील असल्याचे नमूद केले। यावेळी परिसरातील नागरिकांनी आमदार अनुप अग्रवाल यांचे निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच नगरसेवक ललित माळी व सहकारी लोकप्रतिनिधींचे पाठपुराव्यासाठी आभार व्यक्त केले। या कामामुळे मंदिर परिसर अधिक सुरक्षित, सुशोभित आणि विकासाभिमुख होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। कार्यक्रमात स्थानिक नागरिक रेखा कुलकर्णी ठाकूर, भाजपा पदाधिकारी रणजितराजे भोसले, सुनील कपिल मंडळ अध्यक्ष प्रथमेश गांधी, अमोल सूर्यवंशी, धीरज जगताप, स्वामी कोटे, अमोल मराठे, सुरेखा ठाकरे, मयूर देवरे, सौरभ महाजन, हर्षल सोनार। आज विद्युत प्रभात कॉलनीच्या केदारेश्वर महादेव मंदिर या ओपन स्पेसला आमदार निधीतून त्या ठिकाणी वॉल कंपाऊंडचं काम मंजूर झालं होतं आणि त्या कामाला सुरुवात आज या ठिकाणी आपण करीत आहोत। महाशिवरात्रीला एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी झाला होता आणि त्या दिवशी आमचे चारही नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि इथल्या नागरिकांना आम्ही त्या ठिकाणी शब्द दिला होता आणि आज त्या कामाला सुरुवात झालेली आहे। त्याबद्दल मी सर्व नागरिकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभारी व्यक्त करतो। अतिशय सुंदर कार्यक्रम महाशिवरात्रीला त्यांनी या ठिकाणी आयोजित केला।